दुःखद की अतिशय कणखर असलेली दुर्गा शेवटी स्वतःच्या प्राणाची आहुती गंगेमध्ये देते, गंगेमध्ये देते. कादंबरीतील कृष्णा हा दुर्गाचा मुलगा. तो सैन्यात भरती होतो तोपर्यंत तो फार मातृवत्सल असतो, कारण लग्न व्हायचं असतं. त्याचं लग्न होतं आणि जमरीतीनुसार सासू तीरथ, सतरा तीरथ चाला चाली आहे, चारो धाम घर वाली आहे, असं काहीच चित्रण या कादंबरीमध्ये येतं. आता प्रश्न असा आहे की हे सर्व लग्न झाल्यानंतर तो आईकडे फक्त दुर्लक्ष करतो आणि बायको त्याचं सर्वस्व पत्नीच्या मुठीमध्ये तो जातो. आता कादंबरीकार हा जो असतो हा समाजचिंतक असतो, तो केवळ लेखक असतो. समाजात चालणाऱ्या घटनांचे निरीक्षण तो त्याच्या लेखनामध्ये नोंदवत असतो. या अंगाने जर आपण विचार केला तर आपण हे जे चित्रण केलेलं आहे, प्रश्न असा आहे की कादंबरीतील हे चित्रण नायिका दुर्गाला त्या मृत्यूपर्यंत घेऊन जातं, जे आपण हे चित्रण केलेलं आहे. प्रश्न असा निर्माण होतो की मग हे जे चित्रण आहे हे आपण समाजाचं वास्तव समजावं का? समाजामध्ये हे सर्व असंच चाललेलं आहे, हे समाज वास्तव समजावं की काय? ते बरोबर आहे असेल तर मला प्रचंड दुःख होतो. तुम्ही काहून आनंदी आहात? मी का आनंदी नाही याच फार कमी आनंद मला होतो. आनंदी झाला तरी पण दुसरा दुःखी जर होत असेल, त्याच्या आयुष्यात कष्ट जर पडत असतील, त्रास जर असेल तर मला आनंद होतो. ही मानवी प्रवृत्ती खेड्यामध्ये आहे आणि शहरामध्ये आहे, जागोजागी आपल्याला पाहत. यालाच एक समाजाची रीत असं म्हणतात. समाजाची जीवन पद्धती ही अशी आहे. फार कमी माणसं आहेत की दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपल्याला आनंद होतो असं म्हणणारे, दुसऱ्याच्या दुःखाने आपलं हृदय होरपळून निघालेलं आहे असं म्हणणारे फार कमी भेटतात. दुसरी गोष्ट की कृष्णा मातृभक्त होता असं अजिबात नाही, कारण त्याच्यावर संस्कार करण्यामध्ये दुर्गा अपयशी झालेली होती. याला कारण आहे हो, त्याच्यावर संस्कार करेल, त्याच्यावर प्रेम करेल की त्याचं पोट भरेल, त्याचं शिक्षण करेल, त्याला मोठं करेल. आणि हे जर करायचं असेल तर राबावं लागते. रोज मजूर आहे ती, पाटील पांड्याची पोरगी नव्हे की 8 दिवस नाही गेला तरी चालते. हातावर आणणं आणि पानावर खाणं ज्याला म्हणतात तसं तिथं जगणं होतं. आणि आपल्या घासातून एक घास वाचवून ती त्याला वाढवत होती. त्यामुळे दररोज सकाळी 10 वाजले की ती मजुरीला जायची, संध्याकाळी 6 वाजता ती घरी यायची. कृष्णाला आधार नव्हता. 6 महिन्याचा असताना पासून काही दिवस महिनाभर तो आजी जवळ होता, काकू जवळ होता. महिनाभरानं त्यांना घराच्या बाहेर काढल्यानंतर एका त्रयस्थ बाईकडे ठेवून ही मजुरीला जात होती. तसं तरी सांभाळावं माझ्या पोराला, मी जर मजुरी नाही केलं तर याला जगवू नाही शकत. आणि तीही मोठ्या प्रेमानं सांभाळत होती. अशी ही खेड्यातली रीत. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख शोधणारी काही माणसं असतात. त्याच वेळेला कृष्णा जसा मोठा होत गेला तसा तुझी आई कशी नालायक आहे, कशी वाईट आहे, कशी घरफोडी आहे, कधी कशी लावणी नाही, कशी तुझ्या बापाला खाल्लं, कसं तुझ्या म्हशीला खाल्लं, कसं आमच्या घराला खाल्लं, इथपर्यंत गावातल्या बायांच्याही गप्पा चालायच्या. आणि आजी सुद्धा अशा प्रकारचे संस्कार त्याच्यावर करत होती. असा तो 6वी पर्यंत 4थी पर्यंत जातो. तो विचार करतो की लहान पोरं खेळताना म्हणतात की मी उद्या आपल्या बाबाला घेऊन मागेन सायकल किंवा काही किंवा काही किंवा काही. हा विचार करतो की मी कोणाला घेऊन मागू, कारण त्याला परिस्थितीची जाणीव होती, नाही असं नाही, परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. पण बालमन असं होतं की आपण मागावं का, घेऊन मागावं का, तीही तो हिंमत करू शकत नव्हता. यामुळे तो मनातल्या मनात उडणारा पोरगा झालेला होता. त्यामुळे तो सगळं दुःख आपल्यातच पसवून ठेवायचा. हिला वाटे की कृष्णा खूप शांत आहे, पण तो शांत नव्हता. त्याच्या अंतरंगामध्ये एक आक्रोश सुरू होता. हा आक्रोश झेलत तो मोठा झालेला होता. तो 7वी नंतर जेव्हा आपल्या मामाकडे शिकायला जातो
हट्टानं, कारण त्याचा मामा त्याला पटवतो की का चिखला कामरात शिकतेस तू, वल्लीच्या शाळेत कले पोहले मस्त सडकेनं जा फुलानं मस्त आलिशान जा. तो वाहवत जातो मामाकडे, म्हणजे सातत्यानं तो मामाकडे वाहवतो. तरुण जेव्हा होतो तेव्हा तो त्याचा काका सांगतो तू आता 20 वर्षाचा झाला, लग्न करून टाक. तो म्हणतो ठीक आहे, गरीबाला कोण पोरगी देईल, तर आपण घर बांधून टाकू, पैसे किती आहेत तुझ्याकडे. तो घर बांधायला पैसा देतो, आईला मुलगी पाहायला नेतो, न्यावं का असा विचारतो मांडतो. काका सांगतो अरे ती विधवा आहे का, आणि त्या विधवा बाईला तू म्हणजे पोरगी पाहायला कोण राहिला, अपशकून झाला तर तेवढे घेऊन हा म्हणतो ठीक आहे काका. मग जेव्हा साक्षरता असते तेव्हा आईला घेऊन जाऊ. अरे बया आहेत का तू शुभ कार्यामध्ये त्या बिचाऱ्या आपल्या त्या विधवा बाईला पुढे करून जायला असतो, अपशकून झाला होते याला खरं वाटते. त्यानंतर बायको म्हणून तेही खरं वाटते, त्यानंतर सासू म्हणून तेही खरं वाटते. बायको जेव्हा बाळणपणासाठी तो जेव्हा काश्मीरला जायचं ठरवतो 7व्या महिन्यामध्ये, तेव्हा आईला असं वाटतंय की हा निदान आपल्याला एका शब्दात तरी म्हणाल की आई इतके दिवस राबलीस तू माझ्यासाठी, जरी कष्ट केलंस मला नेशील म्हणजे चल म्हणशील. आता त्या आईनं काय अपेक्षा करावी हो, ज्या पोराला तळागाच्या पोरावर जपलं, वाढवलं, मोठं केलं, शिकवलं, नोकरीच्या लागेपर्यंत समर्थ केलं, आपल्या मजुरीतला पैसा पुरवून त्याचं शिक्षण केलं, लग्नासाठी सामान घेऊन दिला, हे सगळं केल्यावर एक शब्द त्यांनी विचारावं. कदाचित असं म्हणेल की आई आता नको येऊ, पुढच्या वेळेला मी केव्हा तरी येईल तुला घेऊन जाईल, एवढी अपेक्षा आहे. त्याच्या घरी 7व्या महिन्याचा कार्यक्रम होतो, सगळे पाहुणे येतात, तर तो घर बांधतो, पण या बाईला त्या सासूमुळे घरात प्रवेश सुद्धा मिळत नाही. कारण त्या घराची मालकीन त्याची सासू बनतो, ती जसं म्हणेल तसं तो वागतो, तिच्या पद्धतीनं तो ठरवतो, ती म्हणेल त्या पद्धतीनं वागतो. म्हणला तुम्ही ना सासू तिरत तसरा तिरत, ही पद्धतच झालेली आहे सर, ही पद्धतच झालेली आहे. आणि आता गोष्ट अशी आहे की आई बाबांना कसं करायचे, मग ती मोलकरी असेल किंवा डॉक्टर इंजिनियर असेल, मुलाला मोठं करायचं, इथे चांगलं त्याच्या पायावर उभं करायचं, पैसे असतील तर विदेशात पाठवायचं, लोकांना सांगत जायचं माझा मुलगा विदेशात आहे बरं, माझा मुलगा विदेशात आहे बरं. आता इकडे मरायची वेळ आली, पाये घासून राहिले, मुसक्याही देऊन राहिले, तरी तो विदेशात आहे एवढंच सांगण्यामध्ये त्याला धन्यता वाटते. आणि खाणं पिणं सोडल्यावर मग तो म्हणतोय असं करा या लोकांना वृद्धाश्रमामध्ये घेऊन टाका, कारण आमचं काही येणं होत नाही. आज वृद्धाश्रम कोणत्या लोकांनी भरलेली आहेत याचा सर्वे जर तुम्ही केला तर फार भयानक चित्र तुमच्या डोळ्यासमोर येईल. जास्तीत जास्त हिंदू समाजाची लोक तिथे असलेले आपल्याला दिसतील, मुस्लिम नाही दिसणार, ख्रिश्चन नाही दिसणार. ही अशी परिस्थिती आमच्या समाजाची आज आलेली आहे, ही समाजाची रीत आहे. आणि अशा परिस्थितीत तो मुलगा सोडून आपल्या सासूला घेऊन जातो, म्हणून आईला दुःख होते. एवढंच म्हणते ती की निदान चल तर म्हणायचा होता बाबा, नसतो आलो मी, नसतो तुझ्या मागे लागलं, एवढीच तिची अपेक्षा होते. मग ती स्वतःचा विचार करते की माझं काय चुकलं, या मुलाला वाढवलं मी 4 महिन्याचा 6 महिन्याचा 4 महिन्याचा असताना बाप केला, तेव्हापासून मी या मुलाला वाढवलं, तळहाताच्या पोळाप्रमाणे जपलं, मोठं केलं, शिकवलं, इथपर्यंत आणलं. काय होतं माझं पूर्ण हाताशिवाय आणि कष्टाशिवाय काहीही नाही. या बळावरती, 2 हाताच्या बळावर मी त्याला वाढवलेलं आहे, त्याला शिकवलेलं आहे, त्याला पैसे पुरवलेले आहेत, सगळं केलेलं आहे. काय चुकलं माझं? म्हणजे शेवटी अशा आईला पोरांनी नाकारणं यापेक्षा दैव दुर्मिळाच कोणता, असा प्रश्न दिला. त्यामुळे ती आपल्या विश्वामध्ये राहते आणि या अशा अस्वस्थ अवस्थेमध्ये ती नदीच्या काठावर त्या दगडावर जाऊन बसते. आई अचानक आवाज देते, चलो कोणी. आता हे भावविश्व ताडकन दुखतं. हे कसं, जसं कोणीतरी बाहेरून आवाज दिल्यावर आपण गाढ झोपेमध्ये असताना एकदम उसळून उठतो, ती अवस्था त्या दुर्गाची झालेली आहे. त्या बैठकीमध्ये तिचा लुगड्याचा पदर त्या पोटाच्या खाली पडतो आणि ती उभी व्हायला जेव्हा जाते ती अशी ओलांटी खाली पडते आणि त्याच अवस्थेत खाली डोकं आणि वर पाय या अवस्थेमध्ये ती घसरत 100 फूट खाली असलेल्या नदीमध्ये पोहोचते.
वाचायचा प्रयत्न करते, नाही असं नाही. हाताला पावसाळा असल्यामुळे गवत जरी सापडलं, काहीतरी सापडेल तर आपण वाचू म्हणून ती वाचायचा प्रयत्न करते. पण पावसामुळे आणि नदी खाडीवरची ती जागा असल्यामुळे तो गवतच हातात येतो आणि हातन ती खाली कोसळल्यावरती स्वाभाविकच एकदम तळाला जाते. ती प्रचंड पट्टीची पोहणारी आहे हे लोकांना खरं वाटावं म्हणून मी एक कादंबरीत प्रसंग टाकलेला आहे. नदीला पूर आल्यावरती या मोठ्या पुरामध्ये काही बारीक काड्या येतात, काही मधले खोडं येतात, काही मोठे खोडं येतात. ते प्रचंड अजस्त्र खोड तिथल्या माणसांची अशी होते. अशा परिस्थितीमध्ये ही लुगडं गुंडाळून त्या नदीमध्ये प्रवेश करते आणि त्या खोडाचा समोरचा भाग धरून पोहत किनाऱ्याला लावते. एवढी पट्टीची पोहड आहे ती, त्यामुळे वर येते, समपातळीत येते आणि असा विचार करते की मी काय करावं. आधीच सिद्ध झालेलं आहे कशासाठी जगायचं, कोणासाठी जगायचं. आता तिला मृत्यू द्यावा की वाचवावा माझ्यासमोर प्रश्न होता. सर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे, म्हणजे कृष्णा तिला मृत्यूपर्यंत पोहोचवतो असं नाही. काय केलं पाहिजे तिनं हा प्रश्न मला 4 दिवस छळत होता आणि उत्तर सापडलं शेक्सपियरचं, टू बी आर नॉट टू बी, दॅट्स द क्वेश्चन. जगावं की मरावं हाच खरा प्रश्न आहे. ही गोष्ट मला आठवली. काळे गुरुजींचा तो गाणं आठवलं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. काळे गुरुजींनी आयुष्यभर जगावर प्रेम करा हे शिकवलं. प्रेम करणारी माणसं त्यांना दिसलीच नाही. या वैमनस्यातून त्यांनी आत्महत्या केली. त्यांचं काहीच समजून नव्हतं. म्हणजे चांगली माणसं लोक आत्महत्या का करतात? ते एक निर्णायक क्षण असा आहे तो आयुष्यामध्ये की त्या क्षणी असं वाटते या जगण्याला अर्थच नाही, ते जगणं म्हणजेच छळणं आहे. सुरेश भट आठवले, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. म्हणजे माझं जगणं म्हणजे हा माझा छळ आहे. नातेवाईक करतात, भाऊ करतात, दीर करतो, सासू करते, गावातले लोक करतात, तरीही तिथून आजपर्यंत मी माझ्या पायावर समर्थपणे उभी राहिली. कोणासाठी? त्या पोरासाठी. आणि जाताना तो एका शब्दानं विचारत नाही की आई पुढच्या वेळेला तुला नेईन म्हणून. म्हणजे अशा या जगण्याला अर्थ काय आहे हा तिच्या समोरचा प्रश्न आहे. मग मी जगू कशासाठी, कोणासाठी आणि का जगावं? स्वतःसाठी तर ती जगलीच नाही आजपर्यंत ती जगली ती फक्त इतरांसाठी जगली. मग रोजगारांवर काम करणारे लोक असतील, गावातल्या रोड्यातल्या बाया असतील, आजूबाजूच्या, किंवा सगळे असे लोकांसाठी पोरासाठी जगली, स्वतःसाठी कधीही जगली नाही. फक्त एक लुगडं तिनं साक्षगंधाच्या वेळेला घेतलं, तेही तिला घालता आलं नाही. त्या मरणाच्या दिवशी तिनं घातलेलं आहे. एक रूपकात्मकता आली आहे तिथे. जे आपल्या कष्टाचं लुगडं पहिल्यांदा घेतलं, नाही तर आयुष्यभर बापाने दिलेले जे लुगडे होते, दिवाळीत वगैरे एखादा घेतला तर त्याच्यावरच तिनं आयुष्य काढलं. स्वतःसाठी आरसा सुद्धा सून घरी येणारा म्हणून 18 वर्षानं घेतलाय तिनं. आरसा, कदवा आणि पावडरचा छोटासा डब्बा घरी सून लग्न होऊन येईल तेव्हा सासूचा रेंदाखाना तिला दिसला नाही पाहिजे म्हणून 5 किलो चून आणून घर सारवते.